नवी मुंबई महानगरपालिकेविषयी बोलत असताना मला आवर्जून सांगावंसं वाटतं की नवी मुंबई महानगरपालिकेचे आरोग्य विभाग हा अद्ययावत असा आरोग्य विभाग आहे आणि पूर्ण देशभरात सर्वात जास्त हॉस्पिटल्स UHP सेंटर असोत किंवा मदर केअर सेंटर्स असोत किंवा आता जे कोटा केबिन जे घेतलेले आहेत सर्वात जास्त संख्या कुठे असेल तर आपल्या नवी मुंबईत आहे. म्हणजे नवी मुंबई हे शहर असं आहे जे नेहमीच ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी एक्सेप्ट करतं आणि त्या पद्धतीनेच चालतं. आताच आपण बघितलं असेल मी पॅडवरून लिस्ट वाचली जे उपस्थित मान्यवरांची, तर ही नवीन टेक्नॉलॉजी आहे. पूर्वी लोक पेपर घ्यायचे, पेपरवर नावं लिहायचे आणि ते वाचायचे. म्हणजे ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपण आता एक्सेप्ट केलेली आहे. AIचं युग आहे आणि नक्कीच अशा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून लोकांना अधिकाधिक फायदा मिळतोय. नेहमीच आपण बोलतो की टेक्नॉलॉजी आहे त्याचं जसं ॲडव्हान्टेजेस आहेत तसं डिसॲडव्हान्टेजेस पण आहेत. आता ही नवीन टेक्नॉलॉजी आहे जी फॉरेनमधून आपण एक्सपोर्ट केलेली आहे, तर नक्कीच त्याच्या जे कॉस्ट आहेत ते वाढणार आहेत. पण कसं असतं सुरुवातीला एखाद्या गोष्टीची कॉस्ट कारण ते कुठेच नाही इथं अवेलेबल होणार आहे म्हणून त्याचा कॉस्ट जास्त असणार आहे. पण कालांतराने जसं यूज टू होणार आहे नवीन वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये ती टेक्नॉलॉजी येणार आहे तेव्हा नक्कीच त्याचं कॉस्ट कमी होईल आणि जास्तीत जास्त लोक त्याचा बेनिफिट घेतील. जसं आपण एखादा मोबाईल iPhone घेतला, iPhone 12 घेतला, त्याच्यानंतर iPhone 14 आलं, 16 आलं, तेव्हा iPhone 12ची प्राईस आपोआप कमी होते. म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी आली की आधीच्या टेक्नॉलॉजीचं थोडंसं कॉस्ट कमी होतात. आणि मोतीबिंदूसारखा आजार आज लहान मुलांपासून तर म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांनाच होतो. असा तो आजार वयाच्या बंधनात नाही आहे, तो कुठल्याही वयातल्या लोकांना होऊ शकतो. आणि खरंच आता समाजाला गरज आहे. पूर्वीचे ऑपरेशन केले जायचे त्याच्यात स्टिचेस टाकले जायचे आणि ते ऑपरेशन व्हायचं, त्याच्यानंतर 2-2, 3-3 महिने लोकांना काळजी घ्यावी लागत. त्याच्यानंतरचं ऑपरेशन आहे ते लेझरनीच व्हायचं, पण ते आठवडाभर आराम केला तरी फरक पडायचं. आणि आत्ता जे मशीन आपल्याकडे आलेले आहे त्याच्या माध्यमातून ऑपरेट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी माणूस आपल्या कामावर जाऊ शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोबाईल आणि TV बघू शकतो. जे आज सध्या म्हणजे आपण पूर्वी बोलायचो की अन्न, वस्त्र, निवारा ही आपली मूलभूत गरज आहे, तर आता मोबाईल आणि TV हे त्याच्यात ॲड करायला लागेल. तर ते माणसाला भेटलं की दुसऱ्या कशाचीही गरज नाही आहे. आणि ज्या पद्धतीने आपण सांगतो की 5 आपले अवयव महत्त्वाचे कान, नाक, डोळा, जीभ आणि त्वचा, तर ह्या 5ही गोष्टींचा आपण नेहमीच काळजी घेतो आणि प्रयत्न करतो की जरी वय जास्त झालं तरी ह्या पंचेंद्रियांना काहीही हानी नको व्हायला. आणि आत्ताच्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कमीत कमी वेळात